चाल बाई, हे शिल्लकचे पैसे घेतो संग ग. साऱ्याचे लेकरं बाकरं हाय त्याचे लहान लहान. हा, जत्रेच्या ठिकाणी काय काय ते काही लागले गिगले, कोणाला पैसे कोणाजवळ कमी आले ते हे शिल्लकचे माझजवळ असू देतो. कोणाला दिले तर देता येतात. मग माझजवळ मग या थैली ठेवू का? नाही माय, थैली दुसऱ्या गाडीत राहीन. आम्ही दुसऱ्या गाडीत का थैली होती तर ती राहिली. पैसे हरपले गेले तर पंचायत होईन माई. असं करतो, दिनू जोडत देतो. आपस तो त्याच्या पाकिटात ठेवीन. दिनू, हा दिनू रे. नाही तर ह्याच्या जोड देऊ का? हा दिनू ना खर्ची काय बटच खर्चून टाकीन. नाही ते शिटूले काही आवडलं की शिटू घेऊन टाकेन. जा पैसे खर्च. याच्या जोड देऊ का? नाही तर जाऊ दे माय, हा माणूस भलीकट आहे. त्याच्या जोड देईन. ते तर खरी लोक मला देणार नाहीत. काय काम आहे? काही नाही घ्यायला लागत. काय काम आहे? काही नाही करा लागत करून. पैसे सारखे घरपस आणतील. हे दोघं बापले का निरा विरोध आहेत. पोराजवळ पैसा टिकत नाही आणि बापाच्या हात सुटत नाही. काय बाई आवाज दिला? मला एका आवाजात आला. नाही तर 17 आवाज दिला तर येत नाही. हो, आवाज दिलता म्या तुले. म्या काय म्हटलं, हे पैसे आहेत माझ्याजवळचे. हे बाय, हे तो हिशोबातले नाहीत ना, तोबाचे नाहीत. माझ्याजवळचे आहेत हे पैसे. आणि 5,000 आहेत काय? बापा रे, 5,000 दे ना. पैशाची तर गरजच होती. हो, तुला हमेशा गरजच असते. मग देत नाहीस मुले तर दाखवतो काय मुले. मग त्या काही 5,000 जमा केले. बाबा चोरून केले आहे ना. थांब बाबाला सांगतो. बाबा, बाबा, आईजवळ पैसे आहेत. पोरा, बोंबलू नको ना. ते सध्याच घेतात माझ्यावर घेऊन. मग दे मला खर्चाले. दिनू, तू मला ब्लॅकमेल करत आहे ना? तसं समज हवं तर. पैसे आणि मले दाखवले ते. चोराच्या हातात चाबी दिली. आता काही खरं नाही. दिन आई बोन पैसे मला लय काम आहे त्या पैशाचं. त्या गाडीवाचं भाडं द्यायला लागते. हो, हे 5,000 तर तुले दाखवले नसतो. तो गाडीवाला तुले फुकटच नेत होता. चालला मोठा. हे बाय, चुब्ब, तो बाबाला सांगायचं नाही. किती दिवसाचे जमा केले मी? एखादं मला जमा झाले का? 100, 80, 50 असं करून झाले जमा. आता मामाच्या घरी गेलती मी. मामानं मला 2,000 दिलते साडीले. त्यातली आहे ते याच्यात. हे का पुरे काय काय याचे आहेत का? माय पैसे आहेत हे. तर बाबाला सांगू नको, नाही तर ते माझ्यावर घेऊन घेतात. मग त्याला तर लय मोठी तंगीच येते. मग माझ्यावरचे पैसे सारे लोक पैसेच नाहीत सापडत. हे बाय, हे पैसे तू आजवर ठेवूया का पै? आता मी काय करू रे याचं? आता मी घेईन संग, पण हारतीन माझ्यानं. त्या पाकिटात राहू दे, पण खर्च करू नको. अरे पैसे आहेत ना, ते पैसे खर्च करायसाठीच असतात. चल, तुला पंढरपुरात मस्त काही काही घेऊन देतो. हो, राहू दे, मला काही नाही पाहिजे घेऊन. हे पैसे याच्यासाठी घेतले मॅ संग. आता हे पाय, आपल्या बालीचे 2 लहान लेकर आहे. श्यामा आहे, प्रणव आहे. त्यातून नाही तर आता सरिताचे लेकर आहेत. मनकर्णाचं पोरग आहे. मीनाची पोरगी आहे. इंगचं पोरग आहे. लेकर आहेत संग. 2 म्हाऱ्या बुड्या संघ आहेत. कधी दवाखाना लागते, कधी काय लागते. आणि त्याच्याजवळ पैसे असले नसले तर हे आपले शिल्लक होत. भस्कन काय सांगता येते. म्हातारे बाया संघ आहेत. लहान लहान लेकर संघ आहेत. जत्रीला चाललो, पाण्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कधी काय काम पडते सांगता येत नाही. तर हे पैसे संघ घेतले मी शिल्लकचे. तर म्हटलं एवढे पैसे तुझ्याजवळ राहू दे, पण हे पैसे खर्च करू नको. काय दे, मी खर्च नाही करत, ठेवतो माझ्याजवळ. घे, तसा समजदारच आहेस तू. तो बाबा जवळ दिले असते म्या, पण तो बाबा तर तुले माहित आहेत. एकदा पैशाच्या जवळ गेले की ते वापस भेटतच नाहीत. तुझी मेहनत बेकार होते. मग नाही मेहनत काची रे? मेहनत म्हणजे बापा, बिना अभ्यास करता तू मोठ्या मोठ्या गोष्टी उडवू शकता ना. म्हणजे रे? अरे बुवा, मी पायलट आहे. पायलट तुमच्या ध्यानात ना काय? म्हणजे पायलटले का फक्त विमानच उडवावं लागते का? मग आई असे पैसे उडवते घरातले, मा बाबाला माहिती पडत नाही. शिल्लक बोलू राहिला? बोलू नको मला, बोलू नको. नाही तर आता बाबाला सांगेन की पैसे आहेत आईजवळ. हेच पैसे सगळे पहिले खर्च होती. मला 5,000ची सोय झाली. दिनू, खबरदार, माय पैसे खर्च करशील तू तर. लय मेहनतची कमाई आहे हे, तुला माहित आहे का? भाजीले दिले त्यातले काढून ठेवा लागतात. कायले दिले त्यात लावून ठेवा लागतात. तुमचे कपडे धुतले, खेतले निघाले ते वाहून ठेवा लागतात. का सोपे आहेत का? लय मेहनतची कमाई आहे हे. जर खर्च करशील ना, विचार कर तू.
नाही नाही, काळजी नको करू. तुला पशिन्याचे पैसे, घामानं कमावलेले पैसे मी खर्च नाही करत. चला 5,000ची सोय झाली. दिनू काय म्हणता आई? बाबा तीच आहेत. काय होतं? लय आगो पोरगा आहे बाई, हे लयच आगो पोरगा आहे. काही नाही म्हणत. करा पटपट शिटूले तयारी. तिले म्हणा लवकर लवकर आवर म्हणा. ये रे इकडे. ये ना बाबा तीच आहेत. बाबा झालं का तुमचं? हो मा झालं. तो आईचं झालं का? करा ना, आवरा ना म्हणा पट. आई बाबा काय म्हणतात? हो झालं म्हणा, झालं. मा काय मा व्हायला आता येणी घातली की झालं. लय हाय बाई हा आगाव दिनू ना, एक नंबरचा आगाव आहे. जुना मला सतावत राहते. आई व काय रे हा कोण दररोज घातला? हाफ पॅन्ट कोण घातली? त्या फुल पॅन्ट घाल ना. अव दादा म्हणते घरचेच असे कपडे घाल, नाही तरी गाडीतच बसून जा लागते. नवे कपडे नका घालू. मग मी हेच घातलं. बरं हो. ते ड्रेस घेतो, ते पॅन्ट ठेवला तर घेतो संग, नाही तर घरीच ठेवशील. वहिनी जोड दिला म्या. वहिनीच्या थैलीत ठेवला. चाल सगळे चालले जाऊ दे तिले. अरे याच्या राहिल्या ना अजून त्या बाकीच्या आज्या. त्या बाकीच्या आज्या की मग जा लागते. तो तयारी झाली ना? हा तयारी झाली. मी चाललो गाडीत बस नाही तर. अरे बापा पाहिजो जाईन तू गाडीत बसीन तर ते हाय का मी? अहो तर ती आहेत सगळे जण. मामाच आहे तिकडे. बरं चला आवरा पटपट. चाल मी येणे घालतो पटकन. मग जाय बरं चक्कर मारून ये बरं सगळ्याच्या घरून. चला म्हणा झाला गेली म्हणा. सई आजीच्या अंगात आजो आजीला म्हणा चाल म्हणा. हो चाल बाई साऱ्या येतीन मास राहिलं. माय डोकसं ओलं होतं म्हणून मी येणी घातली नाही. आता लोक येणी घालून घेतो. डोकसं धुतलं ना माय. आता पांडुरंगाच्या दर्शनाला जायला लागते. डोकसं धुतलं तर बरं वाटते जरासं. अरे दिनू ही अति थैली आहे, ही अतिच राहीन. ही घेऊन तिकडे हालात ठेवा. थैले जोड सगळ्या थैल्या जागी ठेवा. मग का हो माय बाई आपल्याला बोलवून आणलं. चला गडीच असतं पत्ता नाही हो अजून. अव येऊन राहिली ना. तो ट्रिप टाकायला जायला ट्रिप टाकायला काय माय बाई ट्रिप घेऊन जायला आहे की नाही. तर तो येऊन राहिला म्हणते ना. हाय अर्धा एक घंट्यात येतो म्हणते. काय माय बाई या शांतीनं तू उत्सुक नाही द्यायला कोणाले. आवर लवकर गाडी येईन सांग. गाडीचा पत्ता नाही. लेकर तर कल्ला करत गेले हो. गाडी आली. नाही ते कोणाची दुसरी गाडी दे लेकराला काय कोई. मस्त घरी माय पिंकी आली. आई या गाडी आली. चाल लवकर अशी माय धावपळ करत आली मी. ती आल्या मग समजलं गाडी आलीच नाही अजून. वहिनी ते आता काय करून राहिला तुम्ही? राहू द्या ना त्या गाडी ना. हो ना बालते हे नाही सामानं कपडे ओले केले. आपण इकडून येलो कसेच राहतील. काही नाही फक्त पिळते नाही फेकून देते. आपस मग तिकडून आल्यावर धुईल स्वच्छ. ते तसेच ठेवल्यापेक्षा. मीना काकू आली नाही का गाडी अजून? नाही ना काही लेकरायचा काही आवाज नाही. गाडी आली नाही अजून. आपलं झालं ना सगळं. थैल्या आणून ठेवा ना मग. चालते ये बरं मला घेऊ लाग बरं. मग थैल्या आण. तोय थैली कधीच ठेवली नाही सगळ्याच्या थैल्या जोड. चाल मग. माय बाय का व आपण 1-2 दिवसासाठी चाललो का महिनाभरासाठी चाललो व? अव मा हे तर फक्त एक थैली आहे. हे बाकीचं तुमच्याच घरचं सामान आहे. अजून तर सरिताची थैली राहिली. याची इमलीची मनकरणाची. का व बाले पिंकी येऊन राहिली का मग? हो येते वाटते ती पिंकी वहिनी. शिटू वहिनी म्हणे बाई. शिटू वहिनी म्हणे मग पिंकी येऊन राहिली. बरी येऊन राहिली. मी म्हटलं काय सांगा गंगूबाई तिला येऊ देते का. तिचं दर्शन होते. गंगूले काय का व गाडी आलीच नाही का अजून? हा दिनू काय करू राहिला? लावून म्हणा त्याले म्हणतो पोराले बसेलाय चांगला वट्यावर. घाईट केली माय बहिणी रा. आता एका बरी गाडीवाल्याचा पत्ता नाही. दिनू येतो आपल्या गाडीवाल्याला लावणं सांग बाई. केला तर सकाळी लवकर उठायला लावलं माय बहिणी रा. हो लावला येतोच. हा हॅलो करे कुठं आहेस? अर्धा घंटा टाइम आहे भाऊ. लवकर ये ना. इकडे आमची तयारी व्हायला बरं. लवकर ये. तिकडे उशीर होईल ना का मग आपल्याला पोचायला. मी काय म्हणतो चहा ठुई बरं. त्या गाडीवाल्याचं काय खरं. अजूनही अर्धा घंटा म्हणते. अर्धा घंटा होऊनच नाही राहिला त्याचा. सकाळून पासून अर्धा घंटा. जा चहा ठुई. काय बाई तुमचं घरातून निघेलो चहाच नेरा. आता काल चहा ठेवायला होता. चहा ठेवणं सोपं आहे का? ते भांडे नाहीत घासा लागत का? आता काय गाडी आली की गाडीत बसले की निघालो. सगळं आवर आता. अरे ठुई चहा ठुई. काय चहा ठेवायला काय बरे आहेत ना मग. कुठे काय घराला कुलूप नाही काय? महिना 2 वर्षासाठी चाललो का तो ती. ठुय जा पहिले चहा ठुई बरं. हो बाबा ठेवतो. काय बाई तुम्हाला तर बाई त्या चहाच्या पुढे काय सुचतच नाही. अरे बापा रे काकी अंग टाक. त्या गाडीवाल्याचं काही खरं नाही अजून. गाडी आलीच नाही अजून. नाही मला वाटलं आलीच का गाडी. एवढी घाई आली. ये सुनबाई आली नाही अजून. गाडी अर्धा घंटा टाइम. मंगेश नाही आला. आले ना तिथं बाहेर येतो दिनू भाऊ जवळ. बापरे
झालं नाही का स्वीटूच अजून होईल आहे सगळ्याच गाडीच नाही आली गाडीची वाट पाहिली चालू एका सामान गिमान थैल्या पुढे आणून ठेवल्या कधी येते गाडी हो ना येते ना तू मामा फोन लावून राहिला येते ना काय व माय गाडीवाला असं कसं करते व किती वाजल्या तर सांगा आता 2:30 वाजले आता घरून नेले असं असते का कुठे हा नाही याच होतं तर सांगा लागत होतं ना जमत नाही म्हणून सकाळी गेलोस तू आपला कोणता आजचा नियम आहे पण असं हो हो करून असं दुसऱ्याला कावत असतात काय सांग बरं आता सकून पासून सारे लेकरं बाक तयार होऊन चकचक चकचक बसेलाच सारे काय व दिनूल म्हणा जाऊ दे त्याला म्हणा आम्हाला नाही पाहिजे तू गाडी दुसरीच दे म्हणा सांगून कोणती आमच्या शाळेचा ॲटोही आहे एक मग ते मला काकाला फोन केला ना तर ते नीट आपल्याला आणि त्याच्याजवळ ना गाडी आहे ओमनी आहे ना लेकरं न्यायची तर ते बी देऊ शकतात ते काका आपल्याला पिंकी मुकरे ॲटोत एवढे जण जाणार आहे काही बोलतं अति बसून राहिल्यापेक्षा ते ॲटोत गेलेलं पुरलं ना नाही ना ते त्यांनी त्या गाडीवाल्याला ऍडव्हान्स दिलाय ना मग तर झालं माय बाई मग हळद लावून ठेवावर तर लगन त्याच्याच संग लावा लागते आता काचा मग गाडीवाला बदलता येते ऍडव्हान्स द्यायला म्हणतं पैसे अटकेले आहेत मग आता आपले बरोबर आहे व दिनूचं म्हणून त्याचीच वाट पाहून आला नाही बसा बसा पैसे द्यायला आहेत त्यानं त्याले सकाळी तो दिले नाहीत पैसे वापस तर मग आता कसं देणार नाही गावातला आहे ना त्याचा बाप तो पण नाही देणार असं लोकांना ट्रिपाचे पैसे घेते वेळेवर येत नाही त्याची मायले सांगतो त्याची माय कुठे आहे हो वावरात गेली का घरी वाज तसे तर भले नाकाने लिंबू शिलते महापोरग वेळेवर येते महापोरग इतक्या ट्रिपा मारते तितक्या ट्रिपा मारते करते असे काही तुझे ऍडव्हान्सचे पैसे घेऊन घेते आणि हो हो ते गाडी आणत नाही ना काही नाही तिकडे काय टायर फुटलं का त्याच्या गाडीचं इमली बाई येईन ना वाटलं पोरगा आहे नाही थोडं काहीतरी अडचण आली असेल त्याले बाबा पण असं करत असतात का सकाळपासून आपली तयारी झाली ना लेकरू सारे हे झाले अहो पुष्पा वहिनी प्रणव तो बाहेर आहे त्याच्या बाबाजवळ आहे पहा कल्ला हल्ला काही करू नका शांत राहा चाट होई जाय सुन बाई चाट होई सगळं इले माणसाचा चहाच काढा लागते लोक इकडे बाहेर सुचून नाही राहिले नेले चहा चहा आता तर पहिले बच्चा कोण नाही ठेवत होता चहा आणखी काय बाई आहे कल्ला करतो निरा बसल्यापेक्षा जांभया देऊन राहिली त्याच्यापेक्षा उली उच्या घेतला घोटघोट तर बरा नाही वाटत अरे काही येत नाही तो गाडीवाला जाऊ द्या तिकडे सोळा ते शिदोऱ्या जेव्हा आतीच काऊन रे बाबड्या कोण सांगितलं बाई फोन आलता का त्याचा कसा आहे वो असा वेळेवर नाही ते आपण लय आगाऊ तोंडाचा आहे तो मायवानी त्या सुरची गाडी सांगूच नका आता दिनून सांगतो मी ऍडव्हान्स आहे डोबोते तो त्याच्या बापाजवळून ऍडव्हान्स करून घेतो मी लोकायले हो म्हणते असा नाही म्हणते चला माझ्या घरच्या ऍटोत नाही तर माझ्या घरच्या ऍटोत जाऊ समजे जण ओ इंगले बस खाली ॲटोत जाता एवढे जण काही बी ते पिंकी बोलते ते लहान आहे मी तशीच म्हणतं ही ॲटोत आपलं सामान जात नाही बाकीच्या थैल्यावर ती आणून ठेवा ना नाही तर घाई 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 राहते घरी आहेत ना तिच्या ते पुढल्या अंगणात ठेवल्या मी माहिती कुठे आहे दिनू कुठे कसं आहे हो हा हो म्हणा लागत होते तर नाही म्हणा लागत होतं दिनूले म्हणा दुसरीच गाडी सांग सोड म्हणा त्याचा पिच्छा दिनू मी म्हणतो दुसरी गाडी सांग त्याची किती वाट पाहिजे बसतो का आता लोक वर गेलो गेलो असतो आपण अरे हो ना काकू तू हो म्हणून राहिला ना येतो म्हणते ना घंटा लागते म्हणते आई अर्धा गिरधा घंटा नाही खोट्या बोलायचा आहे तो खोट्या बोलायचा आहे मग आपण सकून बसून त्याचा अर्धा घंटा घालाय का कोणता काय दुसऱ्या ग्रहावर का घड्याळ घालते का तो त्याचा अर्धा घंटा सरूनच नाही राहिला अजून कोणाला फोन केला त्याला तर म्हटलंय मी आता चांगलं का तू आमच्या थैल्या गेल्या भरून आम्ही दारात बसेल आहो म्हटलं गड्या तो म्हणते हो भाऊ आलोच अर्धाच घंटा सांगा आता येईल ना गावातलं काम आहे हा इमली कू येईल ना जाय बाई सकून बसून किती हरीक मले आजला 3 वाजता उठली म्हटलं मी दिनू 3 वाजता 5 वाजता माझं सबून झालतं मी उजेडे वाट पाहून राहिली होती की चाल बाई थैली घेऊन जातो आता सांग बरं किती वाजले आता 1:30 वाजून गेला आता असं असते का कुठे सगळ्यात जास्त लहान लेकरापेक्षा घाई इमली काकूलच झाली काकू जाऊ ना येईन ना गाडी आप्पाजी कधी येते गाडी येते झोप तू झोप त्यात लोक झोपते तुझी माय हालच मुका बसला काय शामा गावा किंवा जायची घाई नाही का त्या भूत हट्टाचा गाडी होतो नाही ना काय कसा शायना हाय माना तू म्हणते गाडी होत नाही अजून गाडी आली नाही ना म्हणते अजून मग दूर जायला लागते त्या इमली आजीला सांग बापा तोल्यापेक्षा लहान देते काय गो माया तू कुठलं बसता नाही तर येऊ काय घरून तर काल चालली माय घरी तू घरी जाशील आणि गाडी येईन
अरे ब्रेक लावा. गाडी येत नाही, गाडी पंक्चर झाली ती. कोण सांगलं तुले? ते तुझा फोन आला दिनू दादाले. कसा आहे व दिंदर बोळ्याचा. सांग बाई इथे गेल्या घेऊन बसलो होती. आता लोक सांगितलं असतं त्यांना. आता लोक दुसरी गाडी नसती सांगली का आपण. बाई उठ बरं बाई, पाहू दे बरं मला काय आहे तर. चल रे पोरा. अरे दिनू, मी म्हटलं की नाही लय बदमाश आहे ना तो सुद्या. त्याच्या मायासारखाच आहे. असं वक्तावर कोचे पेल्यान फिसकवते. पंढरपूरला चाललो ना म्हणा आम्ही. असं असं करते वक्तावर. अगं माई इमले त्याची गाडी पंक्चर झाली म्हणते. तू काय लहान लेकर सारखी करून राहिली. बस खाली जाऊ ना. का त्याचीच गाडी आहे का नीट. अरे ओ बाया हो. त्याची गाडी झाली पंक्चर. तर त्यात आता उशीरच. ठुवा त्यात लोक चहा. एक घोट चहा पिऊ. शांताराम भाऊले पहिले चहा करून द्या बाई. गाडी की नाही हो पंढरपूरला आज नाही सकाळी जाऊ, पण भाऊले पहिले चहा पाजा. मी तर म्हणतो या भाऊच्या चहाच नाट लागली अशी म्हणून तर गाडी नाही आली.